आभार। तसेच मोजम दनसे त्यामुळे ट्रॅक पॅन्टसाठी 5000 रुपये त्यांच्याकडून आले होते, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। आणि आमचे मित्र शेफ पांगारकर यांच्याकडून मैदानासाठी जी काय सँड रेती वगैरे लागते ते सगळ्याची मदत आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने इन्व्हॉल्वमेंट शेफ पांगारकर यांची असते, तर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, धन्यवाद। चला मॅच सर सुरू करायचे, आपल्याला 4-4 पूर्ण षटकच खेळायचे आहेत, नंतर बॅड लाईटचा कुठलाही ऑब्जेक्शन ग्रँटेड केलं जाणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे सुमित आपण लक्षात घ्यायचं, नंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे, त्यामुळे जितका कमी वेळ तुम्ही घ्याल तितका तुमच्या फायद्यात राहील। तर साजिद 11 अलिबाग, साजिद 11 अलिबाग संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले। तर या पहिल्या सत्राच्या समालोचनासाठी मी घेऊन जाते तुम्हाला महाराष्ट्राचा बुलंद आवाज, अर्थात अबुधाबी शारजामध्ये सुद्धा मराठीचा डंका त्यांनी वाजवला, ते आमचे गुरुवर्य मार्गदर्शक चंद्रकांत शेट्टी, अर्थात तुमचे आमचे लाडके चंदू सर। धन्यवाद। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे। मानाची, प्रतिष्ठेची, रॉयल फेस्टिवलची आणि बोरली पंचायतांची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या क्रीडा स्पर्धेची फायनल मॅच एका बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळेल वारळ, दुसऱ्या बाजूला साजिद 11 अलिबाग, बॅटिंगसाठी विकी मुंबईकर, नॉन स्ट्राईकला समर्थ कडू, गोलंदाजीसाठी प्रथमेश ठाकरे। मॅचला होते सुरुवात, फायनल मॅच। पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, समोरच्या दिशेने फटका जो जाईल सीमारेषा पार, येतोय चौकार। फायनलच्या पहिल्या बॉलवर चौकार आलाय आणि आतापर्यंत 19 वर्ष हिट होणारी स्पर्धा या वर्षी आवडली असेल तर सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी झाल्या पाहिजेत। कोण जिंकणार या वर्षी? एका बाजूला साजिद 11 अलिबाग, साजिद दाभिलकर अँड कंपनी, दुसऱ्या बाजूला वारळ। आबेला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत चेंडू मात्र पाठीमागच्या बाजूला जातोय आणि एका धावेमध्ये रूपांतरित देखील होतोय। हरीश सर माझ्या बरोबर, हरीश सर तुम्ही बरीच वर्षी स्पर्धा करताय, काय म्हणाल या स्पर्धेविषयी? ही स्पर्धा अर्थात अंगावर रोमांच उठवणारी स्पर्धा, अर्थात वर्षागाठी ही स्पर्धेची आठवण, रात्री स्वप्न सुद्धा पडतात काही नाही या स्पर्धेची। तरी स्पर्धा त्याच परिस्थिती आहे, तुम्ही पहिल्यांदा तरारा अनुभवतोय, गेले 19-20 वर्ष मैदानात राहून मी क्रिकेट खेळलोय आणि इथं कॉम्बॉक्स मधून या तरार अनुभवलाय। नक्कीच, म्हणजे तुमच्यासाठी डबल धमाका आहे, ही स्पर्धा खेळण्याचा आणि समालोचन करण्याचा देखील अनुभव आहे। परंतु ज्या युवा खेळाडूने सध्या महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे प्रथमेश ठाकरे, भिवंडी, गोलंदाजीसाठी। समोर या स्पर्धेचा राजा या वर्षीचा, ज्याने 2 अर्धशतक, या स्पर्धेमध्ये 2च अर्धशतक झालेत आणि दोन्हीच्या दोन्ही एकाच खेळाडूने केलेत, जो बॅटिंगसाठी उतरलाय रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वेशवी गावचा सितारा, रायगडचा ख्रिस गेल, समर्थ कडू बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेला फुल टॉस, बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय। धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल। जे काही करायचंय 4 षटकात करायचंय आणि प्रेक्षकांना देखील आता जे काही डोळ्यात साठवायचंय येणाऱ्या अर्धा पाऊण तासामध्ये साठवायचंय, त्यानंतर 365 दिवस वाट पाहिली जाईल या स्पर्धेची। कधी येणार ही क्रीडा स्पर्धा, कधी येणार बोरली पंचायतांची स्पर्धा आणि कधी येणार मात्र रॉयल फेस्टिवल, याची वाट आवर्जून पाहिली जाते भारतात आणि भारताच्या बाहेर देखील। असा हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय। ओहो, शफल होऊन चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी विकी मुंबईकर यांचा, नाही झाला, परंतु एक धाव लेगबाईच्या स्वरूपात मिळते। कोण या ठिकाणी चॅम्पियन होणार? चर्चा संपूर्ण रायगडात आहे। कोणता संघ मालक जिंकणार याची ही चर्चा संपूर्ण रायगडात आणि रत्नागिरीत देखील आहे, कारण संघ मालक साजिद दाभिलकर रत्नागिरीला बिलॉंग करणार आहेत, कारण तिकडे देखील हीच चर्चा पाहायला मिळते। कारण रात्र साजिद दाभिलकर माझ्याकडे चर्चा करत असतात, वर्षभर ही चर्चा सुरू असते, मेहमान असतील, साजिद दाभिलकर असतील। समर्थ हा फटका चांगला इथं पाहायला मिळतोय, धावा किती येतात पाहू। समर्थ दुसऱ्या धावेसाठी विकी मुंबईकर सुटलाय, त्यामुळे 2 धावा इथं समर्थला मिळतील। सर, या चर्चेचं उदाहरण पुऱ्या तालुक्यात आपल्याला पार अलिबाग पासून मुरुड पर्यंत प्रेक्षक पर्यंत आपल्याला येतात। संघाची धावसंख्या आहे 9, पहिल्या षटकाची सांगता होते 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। कोण चॅम्पियन होणार? सहभागी तर
28 संघांनी सहभाग घेतला होता. हा फर्स्ट एड. माझ्या मते 28 पैकी 26 संघांच्या संघमालकांची आत्तापासूनच तयारी सुरू झाली. उद्यापासून काय आत्तापासूनच तयारी झाली असेल. उद्या पुढच्या वर्षी कोण आयकॉनला मात्र या ठिकाणी बोरली पंचायतनला घेऊन यायचं, काहींची नावं देखील डिसाईड झालेली आहेत. परंतु पाहूया. आणि हेच तर क्रिकेट आहे. कुणी खेळताना मनं जिंकतं, कुणी जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून कोणी संघ मालकत्व घेऊन मनं जिंकतं, कोणी प्रेक्षक म्हणून येतं तेही मनं जिंकतात. आणि हे सगळं करत असताना रॉयल फेस्टिवल मात्र रंगात येताना पाहायला मिळतोय. हजारो प्रेक्षकांची गर्दी आज मात्र बोरली पंचायतनमध्ये, श्रीवर्धन तालुक्यामध्ये आणि त्याचबरोबरीने रायगड जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळते. अंतिम काही क्षण बाकी आहेत या स्पर्धेचे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. या वर्षीचा चॅम्पियन कोण असणार, नव्या वर्षाची सुरुवात कोण धडाकेबाज पद्धतीने करणार, त्याची उत्कंठा बाकी आहे. गोलंदाजीसाठी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पार्थ घरात. हो यावेळेला टप्पा पडतोय. अँगल बनवत चेंडू आतमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि अपील केलं, त्या अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. परंतु एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. धाव संख्या पुढे जाते, ती म्हणजे तब्बल 10 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला समर्थ कडू वयाचे 40 ओलांडल्यानंतर देखील आजही जबरदस्त क्रिकेट त्यांच्याकडून आपण पाहतोय. महाराष्ट्रातील डावखुऱ्या हाताचा एक मोठा फलंदाज. आणि दुसऱ्या बाजूला मुंबईपासून दुबईपर्यंत ज्याच्या नावाचा दरारा पाहायला मिळतो, सुमित ढेकळे यांचे हे देखील एक बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच जबरदस्त होईल. यावेळेला पुन्हा ऑनसाईडच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं प्रॉपर झाला, परंतु एक धाव तिकडे घेतली. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये तिकडे मिळते आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. ती जाईल 11 धावांवर. थोडासा दबाव निर्माण केला. हरीश सर काय म्हणाल? नक्कीच. आता हा स्ट्रोक खेळल्यानंतर नाराजी समर्थ कडूची स्पष्ट दिसली, कारण आता या सामन्यात तुर्तास तरी बॅटवर त्याच्या बॉलचा तसा येत नाही. या पूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी समर्थची राहिली. यावेळेस मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटला ते दिशाहीन गोलंदाजी पार्थ घरतची पाहायला मिळते. एक अतिरिक्त धाव स्वर मारा. संघाची धावसंख्या होती 12. सर, तुमचा अनुभव काय सांगाल या स्पर्धेसाठीचा? मला या ठिकाणी आल्यानंतर सर्वात प्रभावित कोणी केलं असेल तर प्रेक्षकांनी केलं. कारण आतापर्यंत गर्दी तर बऱ्याच ठिकाणी पाहिली होती, परंतु दिवसभर सकाळी 9 पासून संध्याकाळी आता 6 वाजेपर्यंत ही प्रेक्षक उन्हात आहेत. आणि सकाळी जिथे होते तिथेच कदाचित ते जागेवरून उठलेत की नाही हाही प्रश्न पडलाय. ओहो, आक्रमण केला जात आहे. विकी मुंबईकरच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पार. ज्यावेळेला भारतात अद्ययावत स्टेडियम नव्हती त्यावेळेला असेच आजूबाजूच्या टेकड्यांवर झाडांवर प्रेक्षक याचिन सर असायचे. आणि पहिल्यांदा मैदानाच्या बाजूला टेकडीवर एवढी गर्दी कुठे पहिल्यांदा आयुष्यात पाहिली असेल तर ती बोरली पंचायतनमध्ये पाहिली आहे. बोरली पंचायतनमध्ये पाहिली आणि रॉयल फेस्टिवलमध्ये पाहिली आहे. नक्कीच फटका चांगला आहे विकी मुंबईकरचा. एकेरी धाव इथे मिळेल. एकेरी सिंगल डिजिटनी धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोचली जाते 19च्या घरामध्ये. तर प्रेक्षकांनी कमाल इथे सपोर्ट. या फेस्टिवलच या प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. तर या स्पर्धेसाठी सगळे मेहनत करतात. अर्थात मनसूर गिरे, अखलाक उल्डे असतील, इम्रान फगजी असेल, मेहबूब असेल, शेब असतील, अफजल मेहमन असतील. हेलिकॉप्टर खोदून काढण्याचा प्रयत्न समर्थ कडूचा. धाव मात्र एकेरीच मिळेल. सुमित ढेकळे येते चेंडूवर. लॉंग ऑफ रिसनला व्हॉइस ऑफ बोरली अर्थात मुझफ्फर अलवारी या स्पर्धेचं चित्रण पूर्ण विश्वभर त्यांच्या फॉलो करणारे लोक आहेत. तर खूप चांगलं चित्रण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. तसेच व्हॉइस ऑफ नागाव सरफराज दर्जी यांचे सुद्धा आभार. ओहो, आणखीन एक बॉल लांब 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 खूप लांब षटकार.
तिलच खेळाडू नवी मुंबईच्या बेलापूरच्या दिवाळे गावचा सितारा आज मात्र मन जिंकून घेतो विकी मुंबईकर. आणि प्रेक्षकांनो, या विकी मुंबईकरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. एवढी जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करतायत. नक्की सर, मुंबईकर थोडा रायगडकरांवर हावी होताना दिसतोय, पण आम्ही रायगडकर पण कुठेही मागी नाही. धाव संख्या झाली आहे 2 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा धाव फलकावर. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. हरीश सर, नक्कीच द गेम ऑफ अनसर्टनिटी, अर्थात क्रिकेट अनिश्चितताचा खेळ आहे. त्यामुळे पहिलं षटक, पहिलं सत्र आहे विकी मुंबईकरच्या नावावर, पण येणार आहे बाहुबली क्रिकेटचा सुमित टेकलेची सुद्धा बारी. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपल्याला आनंद मात्र नक्की मिळेल. धावसंख्या आहे 26 धावा. तर येतोय गोलंदाजीसाठी रोहित पाटील, अलिबागचा आणखीन एक चांगला खेळाडू. धावसंख्या 26 पाहायला मिळते 2 षटकानंतर. समर्थ कडू थोडा शांत आहे मॅचमध्ये. अर्थात या स्पर्धेमध्ये सगळ्यात उच्चांक धावसंख्येचा त्यांनी गाठलाय. वैयक्तिक फलंदाजी करताना 2 अर्धशतकं याच वेशवी उरणच्या फलंदाज अर्थात रायगडच्या क्रिस गेल समर्थ कडून ठोकली होती. थोड्याशा दुखापतीग्रस्त तो दिसतोय, क्षतिग्रस्त दिसतोय. एक आनंदाची बातमी रायगडकरांसाठी. गावदेवी गावठाण उरण रायगड संघाने गोव्यामध्ये जाऊन फायनल जिंकलेली आहे. रायगडचा संघ गोव्यात मात्र बाजी मारतोय. नक्कीच रायगडकरांसाठी अभिमान आहे. आणि सगळे खेळाडू आपण पाहाल तर रायगडचेच त्याच्यामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. तर आहे आपल्याला अर्थात क्रिकेट म्हटल्यानंतर रायगडला खूप सारी मागणी आहे आणि तोडही नाही. कारण रायगड ठाणे पहा तुम्ही, रायगड मुंबई पहा, पण वरचढ नेहमी आम्ही रायगडकर ठरलोय. रोहित पाटील समर्थ यांच्यासाठी हा मोठा फटका आहे विकी मुंबईकरच्या मात्र आउटफील्ड थोडीशी खराब. हा मात्र चेंडू माघारी येतोय. 2 धावा इथं समर्थ कडूला फक्त मिळतील. हरीश सर, एक गोष्ट केली आहे समर्थ कडूने. टीम बनवताना काही खेळाडू नव्या दमाचे देखील आणलेले आहेत, ताज्या दमाचे आणलेत. आणि ते जे कॉम्बिनेशन, समर्थाचा अनुभव आणि एक युवा जोश यांचं कॉम्बिनेशन या टीममध्ये खूप चांगलं राहिलं आहे. परंतु दुसरा डाव ज्यावेळेला होईल त्यावेळेला अलिबाग संघ देखील बलवान आहे, परंतु दुसऱ्या बाजूला या ठिकाणी वारळ संघ देखील चांगलं आव्हान निर्माण करतोय. इथे मात्र मॅचची बाहेरची कडा घेतले. सूरज पाटीलनी चिपलाय झेल आणि संपलाय खेळ. समर्थ कडूचा येईल माघारी समर्थ कडू. डीजे समर्थ कडू बाद झाला. निर्णायक क्षण असेल चंदू सर, कारण समर्थने या स्पर्धेमध्ये पूर्ण चांगली धावसंख्या उभारली होती. नवीन फलंदाज येतोय समर्थची जागा घेण्यासाठी नयन. त्या नयनवर मात्र सगळ्यांची नजरा राहतील. नक्कीच नयन पनवेल तालुक्यातील वाजे गावचा खेळाडू आहे आणि आज तो आलाय बोरली पंचायतमध्ये आणि वाजे गावाच्या नावाचा देखील डंका वाजवतोय या हजारो प्रेक्षकांसमोर. विकी मुंबईकरला कशा प्रकारे साथ देतील पहा. कोणतीही टीम निवडताना, मग टेनिस क्रिकेटची स्पर्धा असताना सर्व गोष्टींचा विचार केला जातो. ते मैदान कसं आहे, खेळपट्टी कशी आहे, सिमेंटची आहे की मातीची आहे, हवा कोणत्या दिशेने आहे, उजव्या बॅट्समनला साह्य आहे की डावखुऱ्या हातालच्या साह्य आहे, समोरच्या दिशेने धावा आहेत का, पाठीमागच्या बाजूला धावा आहेत का, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून टीम बनवली जाते. माझ्या मते तशाच टीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ मालकाने देखील बनवलेल्या आहेत. नक्कीच, कारण डावखुऱ्या फलंदाजाला थोडंसं नंदनवर ठरते मैदान. रोहित पाटील परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. हेलिकॉप्टरवर चालण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धाव मात्र येत नाही. धावसंख्या आहे 28. अर्थात सर मैदानाचं क्षेत्र पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजाला चांगली वर्णी असते, चांगला फायदा असतो, नंदनवर ठरतं. त्यामुळे तब्बल प्रत्येक संघामध्ये 2 ते 3 डावखुरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. हातफटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक आहे सुमित डेकले, करणार नाही चूक. नयनला मात्र माग दाखवलाय रस्ता सीमारेषा बाहेरचा. टीचे फखरुद्दीन
पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 धावा आल्यानंतर असं वाटत होतं धावसंख्या 50 होते की काय, परंतु त्याच वेळेला रोहित पाटील यांनी चेंडू हातात घेतला आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट घालून प्रत्येक स्पर्ध्यांना थोडंसं बॅकफुटला पाठवलंय आणि मॅचमध्ये मात्र पुन्हा एकदा आपल्या टीमला घेऊन आलेत. पाहूया फक्त आता हीच या ठिकाणी आपल्याला वाट पाहिजे की किती धावांचं लक्ष उभं राहील. यावेळेला 4 षटकांचा खेळ संपेल. नक्कीच सर, रोहित पाटीलनी 4 चेंडू खर्च केले, 2 महत्त्वाचे गडी बाद केले, फक्त 2 धावा दिल्या. ते निर्णायक षटक हाताळतोय तो खऱ्या अर्थाने रोहित पाटील. नवीन फलंदाज येतोय स्थानिक खेळाडू वारळ संघाकडून नाझिम सुद्धा एक तगडा ताकदवान खेळाडू आहे. आज त्याची बॅटला बोलावा लागेल कारण वारळ संघासाठी हा सामना आहे. रॉयल फेस्टिवलची स्पर्धेतील रॉयलची ट्रॉफी एकदा तरी वारळच्या गावात न्यायची आहे आणि त्यासाठी मैदानात आलाय नाझिम. रोहित पाटीलच्या चेंडूचा आता सामना करेल. धावसंख्या आहे 28. क्षेत्ररक्षणात बदल करताना आपल्याला पाहायला मिळतात पंकज जाधव. नादू नायक यांना थोडंसं कव्हरमध्ये बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला घेतलाय. सज्ज झालाय नाझिम. हा पहिला चेंडू बॅट फिरकवली होती खूप जोरात, चेंडू नंतर येऊन गेलाय. निर्धाव चेंडू इथे रोहित पाटीलचा पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी करतोय रोहित, जबरदस्त गोलंदाजी. फक्त 2 धावा 5 चेंडूमध्ये. 4 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत. एकही धाव त्यांनी प्रतिस्पर्ध्याला करू दिली नाही. शेवटचा चेंडू, हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, कव्हर रिझनमध्ये चेंडू गेला. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विकी मुंबईकरचा. 2 धाव्याचा धावसंख्या होते 30. तर चंदूवर 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. काय सांगाल? 3 ओव्हर झाल्यानंतर या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 महत्त्वपूर्ण विकेट आल्या आणि केवळ 4 धावा दिल्या. खऱ्या अर्थाने मॅचमध्ये टर्निंग पॉईंट राहिली ही ओव्हर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17. असं वाटत होतं 50 इकडे जातोय हा धावफलक. त्याच वेळेला संघाच्या मदतीला रोहित पाटील धावून आले आणि त्यांनी केवळ 4 धावा दिल्या. परंतु धावसंख्या जरी पाहिलं तर 3 षटकांमध्ये 30 झाली आहे, 10ची सरासरी गाठली आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये 10 जरी धावा आल्या तरी 40च्या पुढे आव्हान गेल्यानंतर चांगलं आव्हान असू शकतं. त्यामुळे प्रयत्न असेल 10 किंवा 15 धावा तरी या शेवटच्या ओव्हरमध्ये आल्याच पाहिजेत. पाहत राहा अंतिम फेरीचा सामना बोरली पंचतन रॉयल फेस्टिवल. नक्कीच सर, 40 धावा आणि संध्याकाळच्या 17 असं म्हटलं जातं की चेसिंग करणं थोडंसं आड राहतं कारण वातावरण थोडंसं दमट होतं आणि इकडे खाडी परिसर आहे. तर आणखीन चेंडूला गती मिळत नाही किंवा चेंडू पळत नाही. तर हाही महत्त्वाचा फॅक्टर राहील. पण 40 धावा होत आहेत का हेही तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येते वैभव कांबळे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केले, खूप चांगली गोलंदाजी केली. पण समोर आहे नवी मुंबईचा स्टार खेळाडू विकी मुंबईकर. सुरेख गोलंदाजी, जकडून ठेवलंय, आकडून ठेवलंय, धावा मात्र देत नाही. पहिला चेंडू इथं निर्धाव टाकतोय वैभव कांबळे. खूप चांगली गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. साजिद 11 अलिबाग संघासाठी. धावसंख्या तिथे स्थिर आहे, स्थावर आहे. 30 धावा फक्त आहेत. विकीसाठी हा चकवा चेंडू पाहायला मिळाला वैभव कांबळेचा. यावेळेस मात्र बायचक स्ट्रोक घेतलाय. ऑन साइडला चेंडू भिरकावलाय. खूप काळ हवेत राहिला चेंडू, सीमा रेषा पार. बिग हिट विकी मुंबईकर, षटकार. सर विकी मुंबईकर लवकरच एका टेनिस क्रिकेटमध्ये एक वादळ नाव येईल विकी मुंबईकरचं. काय सांगाल? नक्कीच, अगदी लहान वयातच हा खेळाडू मागील 4-5 वर्षापासून टेनिस क्रिकेटमध्ये दाखल झाला आहे. गावाचं क्रिकेट बऱ्यापैकी जास्त खेळत असतो आणि ह्या षटकार खूप मोलाचा होता. आणखी एक आता मोठा फटका आला तर मॅचमध्ये मजा येईल. सर पाहूया विकी मुंबईकर. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळते. हजारो प्रेक्षकांची उपस्थिती, प्रेक्षकांची गर्दी या रॉयल फेस्टिवलला पाहण्यासाठी, क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी, श्रीवर्धनचं क्रिकेट पाहण्यासाठी, बोरली पंचतनचं क्रिकेट पाहण्यासाठी. 19 पर्व याच मैदानात प्रेक्षकांनी क्रिकेट पाहिलंय, आनंद घेतला या क्रिकेटच्या लाजबाब खेळाचा आणि म्हणूनच प्रेक्षक आवर्जून दरवर्षी या स्पर्धेच्या अंतिम दिवशी या ठिकाणी दाखल होतात. नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. 2023 कोण गाजवणार, परंतु त्याचा पहिला दिवस कोण गाजवणार पाहायचंय. बिग हिट, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, एका ठिकाणी गेला, एका ठिकाणी धावा मिळतात मात्र 4 4 4 4 4 चौकार. नक्कीच वाचून राहा सर्वांनी, कारण अशीच मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे गेली ज्याची आपण चर्चा करत होतो.
41 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. विकी मुंबईकर या नावाची चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंगचा नजारा पेश केला विकी मुंबईकर यांनी. अंतिम फेरीचा सामना, फायनल मॅच. हो, पुन्हा एकदा बिग हिट, यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा, टाळ्या. हो, आणखीन एक बिग हिट. आता मात्र मोठी धावसंख्या उभी राहिली आहे. विकी मुंबईकर. धावसंख्या झाली आहे 47 आणि विकी मुंबईकर खेळतात 11 चेंडू मध्ये 34 धावांवर. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर वारळ गावामध्ये जल्लोष होईल जर फायनल जिंकली, परंतु दुसऱ्या बाजूला मंडणगड मध्ये देखील जल्लोष होईल ज्या वेळेला अलिबागचा संघ साजिद दाभिलकर अँड कंपनी जिंकेल. पाहूया कोण जिंकणार आहे. गतवर्षी सेमीफायनल त्या फेरीमध्ये दाखल झाला होता साजिद 11 हा संघ, आणि या वर्षी जर पाहिलं तर फायनल जिंकायचा इरादा केलाय, परंतु समोर आपल्याला पाहायला मिळते वारळ. विकी मुंबईकर यावेळेला वेगात चेंडू पाहायला मिळतोय आणि माघारी परतताना पाहायला मिळतील फलंदाज धावबाच्या रूपात. पहिला डाव मात्र या ठिकाणी आपल्याला संपताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 47. विजयाचा नाही, एक बॉल बाकी आहे. हा, एक बॉल बाकी आहे. ओके, एक बॉल बाकी आहे. तर पाहूया एक मोठा फटका या ठिकाणी येईल का. क्रिकेट रसिकांना स्वप्न पडतात या स्पर्धेची, कोण जिंकणार. संघ मालकांना स्वप्न पडतात या स्पर्धेची, ट्रॉफी आपल्या घरात येईल का. खेळाडूंना स्वप्न पडतात आपण मैदान हे गाजू का. असं हे रॉयलचं मैदान, बोरली पंचतनचं मैदान प्रेक्षकांनी फुलवून गेलंय आणि कित्येक प्रेक्षकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये शूटिंग देखील घेतली असेल. रॉयलचा हा नजारा कॅमेऱ्यामध्ये टिपला देखील असेल, कारण असा नजारा वर्षातून एकदा येतो. विकी आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळतोय. बघता बघता जर पाहिलं तर धावसंख्या बाईच्या स्वरूपातील एका धावेने पुढे जाईल. 48 धावा झाल्या आहेत. 49 धावांची आवश्यकता 4 ओव्हरमध्ये, म्हणजे चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. विकी मुंबईकर 34 धावांची लाजबाब खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नाबाद 34 धावा. परंतु हा पहिला डाव होता. दुसऱ्या डावात सुमित ढेकळे, प्रथमेश ठाकरे, त्याचबरोबर जर पाहिलं तर पंकज जाधव यांचा विध्वंस आपण पाहणार आहोत. दादू नाईक यांना देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे दुसरा डाव देखील तेवढाच रंगतदार होताना आपला पाहायला मिळेल. पाहूया काय होईल दुसऱ्या डावामध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर अलिबाग आहे, दुसऱ्या बाजूला वारळ आहे. वारळ की अलिबाग.
कादरी यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. आणि याच दरम्यान सन्माननीय निसार दर्जी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. देखिए दोस्तों, आप है तो ये क्रिकेट का खेल है और आप है तो हम लोग भी है, मगर एक गुजारिश है कि किसी भी तरह की किसी भी खिलाड़ी को तकलीफ़ न हो, ये जिम्मेदारी आप समझते हुए अपने पैर अगर ऊपर लेंगे तो मेहरबानी होगी. चलिए, मैच इज़ ऑन. पहला ओवर लेके आया है गेंदबाज वैभव. पहली गेंद पर दादू ने ओवर पिच गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ खेला है. मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन खाली था. गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे मास्टर. वैभव, मंसूर भाई, इमरान और मुनीर, और उसी के साथ इन सभी दोस्तों को अखलाक भाई आपको बुला रहे हैं. चलिए दोस्तों, पहली गेंद पर एक शानदार चौके के साथ आगाज़ किया है दादू ने, और यहाँ पे इशारे और अपने इरादे भी स्पष्ट किए हैं. जी हाँ, इस मरतबा दादू के बल्ले से लाजवाब एक पुल शॉट देखने को मिला. बैकफुट पर तैयार थे, खूबसूरती के साथ क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए उस गेंद को खेला है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. मास्टर, मैं अक्सर कहता हूं दोस्तों, और गेंदबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डालने में पूरी तरीके से यहां पे सफल होते हुए वैभव राइट आर्म मूवर द विकेट. जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद थी, उसका सम्मान किया, फ्लिक किया उस गेंद को, अपने कलाई को मोड़ दिया था, रिस्ट को रोल किया था और शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को ढकेला था 1 रन के लिए. इस 1 रन के साथ अपने साथी बल्लेबाज को भी खेलने का मौका दिया है. 11 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. देखिए, आप बहुत यहाँ पे जो बैठे हैं, यहाँ पे तमाम क्रिकेट के दीवाने भी हैं और बहुत सारे कदरदान भी हैं. हमारे पीछे हमारे आसिफ भाई, साजिद ईनामदार सर भी यहाँ पे मौजूद है, जो कि क्रिकेट के बहुत ही ज़बरदस्त शौकीन है. उसी के साथ साजिद दाबिलकर, ओहो, पहली गेंद का सुमीत ढेकले हालांकि पहली गेंद का यहाँ पे सामना कर रहे थे, मगर सामने पड़ी हुई गेंद थी, उस गेंद को हाफ वाली बनाकर बहुत ही खूबसूरती के साथ लॉन्ग ऑन के ऊपर से उड़ाया था और एक ही इस ओवर में आता हुआ छक्का. इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 17 रन. जीतने के लिए 4 ओवर में 49 रनों की ज़रूरत. साजिद भाई, उसी के साथ बहुत सारे यहाँ पे कदरदान है. जी हाँ, ये देखिए फिर से एक बार इस मरतबा कवर की दिशा में वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर, मगर इस मरतबा रन मिलेंगे 4. तीस गज का दायरा यहाँ पे मौजूद और वैभव के हाथों में गेंद सौंपी है. वैभव यहाँ पे खास से खर्चीले साबित हुए हैं. 2 छक्के और 2 चौकों के साथ रनों की संख्या हो चुकी है 21 रन. 21 रन ऑन स्कोर कार्ड. अब यहाँ पे चिंता के बादल मंडराते हुए हम देख सकते हैं गेल अर्थात समर्थ कड़ू अपने साथी गेंदबाज के साथ यहाँ पे वार्तालाप करते हुए, बातचीत करते हुए, उन्हें सलाह और मशवरा देते हुए दिखाई दिए. राइट आर्म राउंड विकेट. जी हाँ, इस मरतबा बाउंसर करने की कोशिश की, पटकी हुई गेंद थी, से अक्रॉस द लाइन आकर खेलने का प्रयास था, मगर गेंद ने बल्ले का इस मरतबा ऊपरी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइन ले की दिशा में बिहाइंड द विकेट चली गई 1 रन के लिए.
सनी इनकी जानिब से सुमित के लिए 100 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है। उसी तरह निसार भाई दर्जी इनका सम्मान किया जाता है। मैं कहूँगा कि स्टेज के ऊपर ही उन्हें खूबसूरत ट्रॉफी रॉयल की तरफ से दी जाए। निसार भाई दर्जी इनका सम्मान रॉयल की तरफ से किया जा रहा है। शुक्रिया। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं नयन। धन्यवाद यासिन मर्चंट सर। पहिल्या षटकात धावा आल्यात म्हणून काय झालं, प्रयत्न करावे लागतील आणि नयन त्यासाठी चेंडू हातात घेत आहेत। यावेळेला सुमित त्यांच्यासाठी एक चांगला चेंडू पाहिला मिळतो। अपील केलं, अपील फेटाळलं, कमबॅक करायचं आहे कारण लक्ष डोळ्यासमोर ही ट्रॉफी जिंकायचं आहे, रॉयल फेस्टिवल जिंकायचं आहे, मानाची ट्रॉफी जिंकायची आहे। पहिला चेंडू निर्धाव येतोय। मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे 27 धावांची आणि चेंडू 17 आहेत। 17 चेंडू 27 धावा। सुमित ढेकळे आणि दादू नाईक या दोघांना रोकावं लागेल। हो सुमित यांच्यासाठी आणखीन एक अप्रतिम चेंडू टाकला जातोय। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत। मॅच मध्ये प्रवेश होईल अशा प्रकारचे चेंडू आले तर नयनचं नयन मात्र या पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवर आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साजिद दाबिलकर यांचंही स्वप्न आहे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी एकदा तरी मंडनगडला घेऊन जायची आहे, त्यासाठीचा प्रयत्न आहे। 16 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता अजूनही आहे। क्रिकेट आहे, याची मजा शेवटपर्यंत राहणार। नयन सुमित ढेकळे यांच्यासाठी यावेळेला जर पाहिलं तर अचूकता तो पाहायला मिळाली नाही। व्हाईट बॉल घोषित केलं जाईल। समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळेल। या मॅच मध्ये जर पाहिलं तर चुरस रंगत येताना पाहायला मिळते, कारण 2 चेंडू निर्धाव आले जरूर होते। 49 तसं पाहिलं तर आजच्या दिवसातील आपण ज्या पद्धतीने मॅचेस झाल्या ना सर, तर एक चांगलं आव्हान आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या धावा आल्यात वैभवच्या विरुद्ध कुठेतरी मॅच मध्ये आलेत साजिद 11 अलिबाग संघ, प्रयत्न करावा लागेल कमबॅकचा। हो सुमित यांच्यासाठी आणखीन एक जबरदस्त काय गोलंदाजी करतोय वाजेगावचा गोलंदाज। सुमित सारख्या फलंदाजाला स्ट्रगल करायला लावणारी गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु एक धाव या ठिकाणी सुमित घेत आहेत आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 24 धावा धाव फलकावर। आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे। 25 धावांची आवश्यकता अजूनही आहे। एक बॉल नंतर समीकरण बदलेल। काळजाचे ठोके चुकतील प्रेक्षकांचे, डोळ्यांची पारणे फेडणारे हे क्षण पाहायला मिळत आहेत। वर्षभर वाट पाहिली जाते रॉयल फेस्टिवलची आणि बोर्ली पंचतनच्या या स्पर्धेची अंतिम फेरीचा थरार आपण पाहतोय। चांगला चेंडू पुन्हा एकदा मनगटाच्या साह्याने त्याला ऑन साइडच्या दिशेने खेळला। क्षेत्ररक्षक आले तिकडे, बॉल बाजूला, परंतु 1 रन घेतली गेली आहे। नयनचं कौतुक करावं लागेल। हे क्रिकेट आहे, इकडे या गोष्टी होतात। एखाद्या षटकात जास्त धावा, एखाद्या षटकात कमी धावा, एखाद्या षटकात आक्रमण, एखाद्या षटकात डिफेन्स, आणि हे करत असताना देखील जर पाहिलं तर मॅच रंगात येताना पाहायला मिळते। धावसंख्या जर पाहिली तर आता झाली ती म्हणजे 25। अजूनही 24 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी हवी आहे। 14 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता। फायनल मॅच रॉयल फेस्टिवल। सुमित ढेकळे बिग 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 वाह, कॅचही पकडलेली आहे आणि सुमित ढेकळे ज्याने कॅच घेतली, ज्या प्रेक्षकांनी साजिद इनामदार यांच्याकडून ज्यांनी कॅच घेतली आहे, प्रेक्षकांनी यायचे, आपल्यासाठी 100 रुपयाचा पुरस्कार आहे। आणि या ठिकाणी व्हाईट बॉल प्लस एक फटका काही करू शकतो, गोलंदाजावर दबाव निर्माण करू शकतो आणि तो या ठिकाणी झालेला आहे। आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल। आणि नयनच्या जसं नयन मात्र ट्रॉफीवर होतं तसं सुमित देखील सांगतायत माझं देखील लक्ष हीच ट्रॉफी आहे, कारण कधी काळी त्यांनी साजिद दाबिलकर यांना प्रॉमिस केलं असेल एकदा तरी ही ट्रॉफी मंडनगडला तुम्हाला घेऊनच येईल, त्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय। परंतु पाहूया आज सर्वात जास्त प्रभावित कोणत्या टीमने केलंय, तर ती म्हणजे वारळ आहे, कारण छोटंसं वारळ गाव आज फायनल खेळतंय। संपूर्ण गावासाठी अभिमानाचा दिवस आहे।
आणखीन एक बिग हिट, सुमित ढेकळे बाहुबली षटकार, जबरदस्त फटका, 6-6-6 षटकार. आपल्यासाठी येथे कोपरा ग्रुप क्रिकेट फेस्टिवल 2023 अर्थात तिचे लाईव्ह लॉट्स आणि टी शर्ट अनावरण सोहळा मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 प्रथमेश फनलँड रिसॉर्ट दिव्यागर इथे होणार आहे. लाईव्ह लॉट्स आणि टी शर्ट अनावरण सोहळा कोपरा ग्रुप क्रिकेट फेस्टिवल 2023. तर सर 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आणि प्रेक्षकांना चुरस पाहिजे असते, असं वाटतं चुरस कुठे कमी झाली, जे बसले होते ते आता उभे राहिलेले आहेत. हेच प्रेक्षकांचं प्रेम आहे क्रिकेटवरचं सर. मगर देखिए सर, अब यहाँ पे जो आपने कहा कि बैठे हैं वो खड़े रहे हैं, मगर अब थोड़ी देर के बाद जो खड़े हैं वो अपने टो पर खड़े रहेंगे. मगर मैं एक इंसान की यहाँ पे ज़रूर उनका जिक्र करना चाहूँगा. ना गिन कर देते हैं ना तोल कर देते हैं, जब भी देते हैं हमारे साजिद इनामदार दिल खोल कर देते हैं. अब यहाँ पे आईवा कैच के लिए भी उनकी तरफ से इनामों की बारिश हो रही है. समालोचक के लिए भी इनाम और उसी के साथ खिलाड़ियों के लिए भी, गेंदबाज हो बल्लेबाज हो. इस बीच देखिए समर्थ ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है. 11 गेंदें बची है और जीतने के लिए 10 रनों की ज़रूरत. जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है, स्वीप जिसे कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में. बहुत ही खूबसूरत ये क्रिकेटिंग शॉट हमें देखने को मिला दादू के बल्ले से, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में 4 रन. जी हाँ, इस मरतबा उल्टा पुल्टा शॉट खेलने की कोशिश की. यहाँ पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है. ये मैच जर ही मॅच साजिद दाबिलकर यांनी जिंकली, मला वाटतं त्यांना खांद्यावर उचलूनच मैदानात घेऊन जाता येईल. परंतु पाहूयात, मॅच बाकी आहे. फक्त साजिद दाबिलकर यांचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायचंय. मॅच बाकी आहे. 5 रनों की जरूरत है. अब सब सारे के सारे क्रिकेट के दीवाने यहाँ पे खड़े हो चुके हैं. ओहो, जोरदार प्रहार तो किया था, मगर गेंद और बल्ले का कोई शायद थोड़ा सा मुलाकात हुई थी और 1 रन यहाँ पे मिलेगा. अब यहाँ पे 4 रनों की ज़रूरत. इसलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि जो होशियार होते हैं वो इतिहास लिखते हैं और जो उससे भी होशियार होते हैं वो इतिहास पढ़ते हैं. मगर थोड़े से जो पागल होते हैं वो पागल ही इतिहास बनाते हैं, इतिहास रचते हैं. ये देखिए हमारे साहिद भाई थोड़े से दीवाने जरूर है, इनफॅक्ट क्रिकेट के बहुत बड़े दीवाने. नक्कीच त्यांनीच एक अनाउन्समेंट केली आहे. जर ही मॅच जिंकली गेली साजिद 11 अलिबाग सुमित ढेकळे यांच्यासाठी काश्मीर टूर. गर्मी में ठंडी का एहसास. जी हाँ, मगर दादू ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है पूरे टूर्नामेंट में. इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया है. देखिए फिर से एक बार प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, बैकफुट पर तैयार थे और गेंद को खेल दिया डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर. 4 रन बजाओ.